सराईत आंतरजिल्हा मोटारसायकल चोर, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद. रुपये 4,45,000 किमतीच्या 15 मोटारसायकली हस्तगत. सोलापूर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेस आदेशित केले होते. त्या अनुषंगाने श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 164/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानुसार पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे अचूक विश्लेषण केले व पोलीस अंमलदार संदीप जावळे यांनी संशयित गुन्हेगाराची ओळख पटवली. त्यानंतर दिनांक 28/2/2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा नंबर प्लेट नसलेली होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल घेऊन विक्री करण्यासाठी सोलापूर शहरातील विष्णुघाट जवळील फुटपाथ जवळ थांबलेला आहे. प्राप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन नमूद इस्मास ताब्यात घेतले. त्यावेळी त्या इस्मास त्याच्या नाव व पत्ता विचारता त्याचे नाव सचिन अंकुश कात्रे, वय 40 वर्ष, मूळ राहणार मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार अंबिका चौक, बीड असे असल्याचे सांगितले. पथकाने नमूद इस्माच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाचा संशय बळावला. त्यामुळे नमूद इस्मास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल काही दिवसांपूर्वीच दुपारच्या वेळेस सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथून चोरी केल्याचे कबूल केले. तसेच नमूद इस्माकडे अधिक चौकशी करता त्याने मागील 6 महिन्यात अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातून आणखी 14 मोटारसायकली चोरल्याची माहिती दिल्याने त्या मोटारसायकली पंचनाम्याने हस्तगत केलेल्या आहेत. अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने आरोपी नामे सचिन अंकुश कात्रे यास ताब्यात घेऊन एकूण 15 मोटारसायकली हस्तगत करून सुमारे 4,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, सागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे. आरोपी नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार अंबिका चौक, बीड याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोटारसायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे. सदर बाजार सोलापूर शहर 164/2026 BNS कलम 303(2) MH13 BT 1266 किंमत 20,000 रुपये. विजापूर नाका सोलापूर शहर 87/2026 BNS कलम 303(2) MH25 AV 0952 किंमत 50,000 रुपये. सदर बाजार सोलापूर शहर 254/2026 BNS कलम 303(2) MH13 AY 5453 35,000 रुपये. सदर बाजार सोलापूर शहर 149/2025 BNS कलम 303(2) MH13 CG 1345 किंमत 20,000.
कोतवाली अहिल्यानगर 143/2025 BNS कलम 305B MH15 CR 2902 किंमत 30,000 रुपये. शेवगाव अहिल्यानगर 43/2026 BNS कलम 303-2 MH16 CT 7085 किंमत 10,000 रुपये. जामखेड अहिल्यानगर 611/2025 BNS कलम 305B MH16 CR 0589 किंमत 25,000 रुपये. बीड ग्रामीण 300/2025 BNS कलम 303-2 MH23 BA 3873 किंमत 25,000 रुपये. चकलाम 292/2026 BNS कलम 303-2 MH13 AQ 4731 किंमत 35,000 रुपये. गेवराई बीड 128/2026 BNS कलम 303-2 MH23 AM 9955 किंमत 50,000 रुपये. कळंब धाराशिव 444/2025 BNS कलम 303-2 MH13 DH 6621 किंमत 20,000 रुपये. औसा लातूर 526/2025 BNS कलम 303-2 MH24 AA 4349 किंमत 30,000 रुपये. कदीम जालना 539/2025 BNS कलम 303-2 MH47 V 2326 किंमत 20,000 रुपये. कदीम जालना 483/2025 BNS कलम 303-2 MH23 AL 8676 किंमत 20,000 रुपये. अभिलेख तपासणी सुरू आहे. MH12 FG 7145 किंमत 50,000 रुपये. एकूण किंमत 4,45,000 दिले. सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी. सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे ओळखी सांगतो. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटरसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीममधील API खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटरसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे मूळ राहणार धाराशिव मधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर बीड, याच ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटरसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटरसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले. असे एकूण 15 मोटरसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर CM राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर अश्विनी पाटील, त्याच्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील API खेडकर व त्यांच्या टीमने केलेली आहे. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा